नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साखर एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय। पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलोय गुड न्यूज घेऊन। जे काही समजा पब्लिक सेक्टर इन्शुरन्स कंपन्या आहे, या इन्शुरन्स कंपनीपैकी एक न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी, यामध्ये जे की रिक्रुटमेंट आलेली आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरची जवळपास 170 वॅकन्सीज आहे। यामध्ये जर्नलिस्ट आणि जे की समजा अकाउंटच्या वॅकन्सी आहे यामध्ये रिक्रुटमेंट होणार आहे। मग ही रिक्रुटमेंट कशी होणार आहे, यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, नंतर यासाठी एज लिमिट काय आहे विद्यार्थी मित्रांनो, नंतर एग्जाम पॅटर्न कसा असणार आहे, नंतर सिलेबस काय असणार आहे, प्रीवियस इयरचा कट ऑफ कसा होता, नंतर जे रजिस्ट्रेशन डेट जे आहे ते कधीपासून स्टार्ट होणार आणि एंड कधीपासून होणार आहे, नंतर या एग्जाम दिल्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला पगार किती भेटणार आहे मंथली, नंतर फॅसिलिटीज कोणकोणत्या भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण वन बाय वन आज ह्या व्हिडिओमध्ये चेक करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। आणि जे की बँकिंग आणि इन्शुरन्सची तयारी करणारे विद्यार्थी आहे यांच्यासाठी एक चांगली गुड न्यूज म्हणावी लागेल, कारण IBPS PO नंतरची जी एक्झाम्स आहे, परंतु क्लेरिकल एक्झाम्स आणि ह्या एक्झामच्या डेट जवळपास क्लॅश होताना दिसत आहेत आपल्याला मेन्सच्या आणि ठीक आहे। पण मग काहीतरी त्याच्यावर तोडगा निघेल विद्यार्थी मित्रांनो। मागे रेल्वेचं शॉर्ट नोटिफिकेशन आलं, त्याचा आपण व्हिडिओ बनवला होता। आता हे न्यू इंडिया अश्युरन्सचं जे की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरचं सुद्धा नोटिफिकेशन आलेलं आहे, परंतु ॲप्लिकेशन डेट जी आहे 10 सप्टेंबरपासून स्टार्ट होते मित्रांनो आणि 29 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। परंतु सुरुवातीला मी सुरुवातीला व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर मी आपले जे काही रिझल्ट्स आहे, मागच्या वर्षी सुद्धा याची नोटिफिकेशन आली होती आणि त्याच्यामध्ये जवळपास म्हणजे त्यामध्ये जर्नलिस्टच्या वॅकन्सीज आल्या होत्या, नंतर रिस्क इंजिनियरच्या आल्या होत्या, ऑटोमोबाईल इंजिनियरच्या आल्या होत्या, नंतर हेल्थ ऑफिसरच्या आल्या होत्या, नंतर अकाउंट ऑफिसरच्या आल्या होत्या, नंतर ऑटोमोबाईल इंजिनियरच्या सुद्धा आल्या होत्या। वॅकन्सीज बऱ्यापैकी आल्या होत्या। यावर्षी फक्त 2 सेक्शनमध्ये वॅकन्सीज आल्या विद्यार्थी मित्रांनो, जर्नलिस्टच्या आणि अकाउंट ऑफिसरच्या। मग यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, त्या सगळ्या गोष्टी मी वन बाय वन तुम्हाला क्लिअर करणार आहे। सुरुवातीला मी तुम्हाला रिझल्ट्स बद्दल सांगेल की 2023 मध्ये आमचे जे काही विद्यार्थी सिलेक्ट झाले ऑल इंडियामध्ये, ज्या काही 450 वॅकन्सी होत्या समजा या मागच्या आडमध्ये 2023च्या, तर त्याच्यामध्ये आपले 2 विद्यार्थी जे आहे ते सिलेक्ट झालेले। त्यामध्ये तुम्हाला दिसत असेल राहुल मगर नावाचा विद्यार्थी जो आहे हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर झाला, रिस्क इंजिनियर म्हणून त्याचं सिलेक्शन झालं मागच्या वर्षी। आणि आपलं तेजस्विनी खिरारी नावाची विद्यार्थिनी आहे, याचं सिलेक्शन जे आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून जर्नलिस्ट मधून झालेले विद्यार्थी मित्रांनो। 450 जागेमधून आपले 2 विद्यार्थी झाले साखर एज्युकेशन नाशिकचे। रिझल्टच्या बाबतीत सांगायचं झाल्यास जवळपास महाराष्ट्रामधून सर्वाधिक रिझल्ट देणारं केंद्र हे नाशिक हे ठरलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। ज्या की बँकिंग, इन्शुरन्स, स्टाफ सिलेक्शन, रेल्वे, जेवढ्या की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स आहेत, त्याच्याबरोबरच स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या की एक्झाम्स असतात, ज्या की IBPS पॅटर्नवर होतात, त्याच्यावर सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट्स, अनेक विद्यार्थ्यांचे सिलेक्शन जे आहे ते झालेलं आहे। ज्या काही एक्झाम समजा IBPS न कंडक्ट केल्या किंवा TCS न कंडक्ट केल्या, त्याच्यामध्ये आपण आपले जे काही विद्यार्थी आहे त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचं काय झालेलं आहे, वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये सिलेक्शन झालेले विद्यार्थी मित्रांनो। नंतर जे की न्यू इंडिया अश्युरन्सची असिस्टंटची ॲड आली होती, त्याच्यामध्ये सुद्धा आपला एक विद्यार्थी जो आहे तो आता लेटेस्ट सिलेक्शन झालं, तन्मय परदेशी नावाचा विद्यार्थी। याची जॉईनिंग जे आहे 8 ते 10 दिवसामध्ये 23 सप्टेंबरपर्यंत येणार आहे आणि यांना सगळ्यांना जे की जॉईनिंग भेटली आपल्या होम स्टेटमध्ये भेटली विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये राहुल मगर असेल, तेजस्विनी खिरारी असेल किंवा तन्मय परदेशी असेल, यांना सगळ्यांना जॉईनिंग जे आहे ती मुंबईमध्ये भेटली, बाहेर स्टेटमध्ये जाण्याची गरज नाही। खूप चांगला जॉब आहे। जे की विद्यार्थी समजा बँकिंगची तयारी करतात, इन्शुरन्सची तयारी करतात, या पॅटर्न जो आहे तो पूर्ण IBPSचा आहे, त्यामुळे सगळ्यांनी एकदम जी तोडके या एक्झामसाठी तयारी केली पाहिजे आणि पगार सुद्धा खूप चांगला आहे, मी तुम्हाला पुढे सांगणारच व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो। ओके, तर हे रिझल्ट्स आहे आपले 2023 चे न्यू इंडिया अश्युरन्सचे विद्यार्थी मित्रांनो। ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये वॅकन्सीज कशा आहे, मग कॅटेगरीज वॅकन्सी कशा आहे। टोटल वॅकन्सी मी तुम्हाला सांगितलं 170 ऑल इंडिया लेवलला विचार केला तर। मग आता कॅटेगरी वाईज वॅकन्सी कशा आहे, यामध्ये अकाउंटचा जर विचार केला तर अकाउंटच्या ज्या आहे टोटल 50 आणि जर्नलिस्ट जे आहे यासाठी 120 वॅकन्सीज आहे। आता अकाउंटसाठी जे काही स्पेशलायझेशन झालेलं आहे ते विद्यार्थी ते अप्लाय करू शकतात, किंवा ज्यांचं समजा MCOM झालेलं आहे अकाउंट सब्जेक्ट्स आहे ते विद्यार्थी ते अप्लाय करू शकतात। आणि जर्नलिस्टसाठी कोणताही ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतो, ज्याचं ग्रॅज्युएशन समजा, ओके मी एलिजिबिलिटी क्रायटेरिया पुढे सांगणारच आहे, परंतु ज्याचं ग्रॅज्युएशन समजा 60% सहित झालेलं आहे, ओके, जो की जनरल नंतर EWS कॅटेगरीचा विद्यार्थी ज्याचं ग्रॅज्युएशन 60% सहित झालं तो विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतो। ओके, पुढे सांगतोय नंतर SCच्या वॅकन्सी आहे, अकाउंटचा विचार केला तर 7, नंतर STच्या आहे 4, OBCच्या आहे 13, नंतर EWSच्या आहे 5, नंतर जनरल कॅटेगरीच्या आहे 21, नंतर याच्या जे की डिसेबल कॅन्डिडेट्स आहे यांच्या आहे 1, नंतर VI ची 1, नंतर OC ची 1 आणि ID आणि मल्टी याची 1 आहे।
नंतर जर्नलिस्टचा जर विचार केला तर टोटल आहे एससीच्या 18 ऑल इंडिया, नंतर एसटीच्या आहे 8, नंतर ओबीसीच्या आहे 32, नंतर ईडब्ल्यूएसच्या आहे 12, नंतर जनरल कॅटेगरी जे आहे ज्यांना कोणतंच रिझर्वेशन नाही त्याच्या आहे 50, नंतर डिसेबल कॅन्डिडेट जे आहे याच्यामध्ये 2, नंतर व्हीआय मध्ये 2, नंतर ओसी मध्ये 1 आणि इकडे आयडी आणि मध्ये आहे 4. टोटल जर विचार केला आपण तर टोटल आहे 170. यामध्ये 120 जर्नलिस्टच्या आहे आणि अकाउंटच्या आहे टोटल 50. तर हे वॅकन्सीज वाईज मी तुम्हाला इथे क्लिअर केलं विद्यार्थी मित्रांनो. परंतु ज्यांचं समजा एमकॉम झालेलं आहे विद्यार्थ्यांचं, आता ते विद्यार्थी मला म्हणतील की सर आम्ही जर्नलिस्टसाठी पण अप्लाय करू का आणि अकाउंटसाठी पण अप्लाय करू का? नाही विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एकाच जागेसाठी तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. एक तर अकाउंटसाठी तुम्ही अप्लाय करणार किंवा जर्नलिस्टसाठी तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. कोणत्याही एकाच एक्झामला तुम्हाला काय करता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो? अपियर होता येणार आहे. त्यामुळे एक तर अकाउंटसाठी तुम्ही अप्लाय करा किंवा जर्नलिस्टसाठी अप्लाय करा. दोन्ही ठिकाणी जर अप्लाय तुम्ही केलं तर तुमचं कॅन्डिडेट जे आहे ते काय होईल? कॅन्सल होईल विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर हे झालं वॅकन्सीच्या बाबतीत. मग सर ऍप्लिकेशन डेट जे आहे ते कधीपासून स्टार्ट होतात? तर ऍप्लिकेशन जे आहे अजून स्टार्ट नाही झालेले विद्यार्थी मित्रांनो. तर 10 सप्टेंबरपासून ऍप्लिकेशन स्टार्ट होतात. ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे 10 सप्टेंबर ते 29 सप्टेंबरपर्यंत ऍप्लिकेशन तुम्ही करू शकता. ओके, नंतर एक्झाम्स डेट जे आहे, एक्झाम डेट तुमच्या समोर प्री एक्झाम जे आहे फेज 1 एक्झाम जी आहे ती आहे 13 ऑक्टोबरला. कधी आहे? 13 ऑक्टोबर 2024 ला टेंटेटिव्ह डेट आहे. पण या ठिकाणी अजून एका एक्झामची डेट आहे, त्यामुळे डेट कदाचित मागे पुढे होऊ शकते. कारण यांनी जी टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे म्हणजे अंदाजित डेट दिलेली आहे तुम्हाला, ही डेट मागे पुढे जाऊ शकते कदाचित. ओके, जर समजा काही विद्यार्थ्यांनी त्या एक्झामचा सुद्धा फॉर्म भरला आणि या एक्झामचा सुद्धा फॉर्म भरायचा आहे आणि त्यांनी जर डिमांड केली समजा की या एक्झामची डेट जी आहे ती पुढे करा, तर होऊ शकते कदाचित. ओके, नंतर मेन्स एक्झाम जी आहे कधी आहे? तर मेन्स एक्झाम जी आहे ती आहे 7 नोव्हेंबरला विद्यार्थी मित्रांनो. मग यामध्ये ऑब्जेक्टिव्ह सुद्धा असेल आणि डिस्क्रिप्टिव्ह सुद्धा असेल. तर एक्झामचा पॅटर्न कसा असेल काय असेल मी तुम्हाला पुढे सांगेलच, परंतु तुम्हाला 3 फेज मधून जायचंय साधारणतः. यामध्ये प्री एक्झाम तुम्हाला द्यायची आहे, नंतर मेन्स एक्झाम द्यायची आहे आणि नंतर इंटरव्ह्यू द्यायचा आहे. ते तुम्हाला मी पुढे सांगतो विद्यार्थी मित्रांनो. परंतु ऍप्लिकेशन जे आहे 10 सप्टेंबर पासून स्टार्ट होत आहेत. ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे आणि 29 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला अप्लाय करता येणार विद्यार्थी मित्रांनो. त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचंय. ऑफिशियल वेबसाईट कोणती आहे मी तुम्हाला पुढे जेव्हा आपलं रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन प्रोसेस जे आहे जेव्हा आपला पॉइंट येईल त्यावेळेस मी तुम्हाला क्लिअर करून देईल विद्यार्थी मित्रांनो. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सर मग फीस किती आहे? आम्हाला ऍप्लिकेशन करायचं असेल तर फीस जी आहे साधारणतः जनरल कॅटेगरी असेल, ओबीसी कॅटेगरी असेल, नंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरी असेल यांच्यासाठी जे आहे साधारणतः असेल 850 रुपये. किती असेल? 850 रुपये. आणि जे काही समजा एससी एसटी आणि पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट्स आहे यांच्यासाठी आहे 100 रुपये. किती आहे? 100 रुपये. आणि 10 सप्टेंबर पासून तर 29 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला काय करायचंय? आपली ऍप्लिकेशन करायचंय. आणि जी फीस तुम्ही भरणार आहात ती फीस जी आहे रिफंड येणार नाहीये. ओके, जसं रेल्वेमध्ये आहे समजा, रेल्वेमध्ये कधी कधी आपण काय करतो 500 रुपये फीस भरतो आणि 400 रुपये फीस जे आहे रिफंड येऊन जाते प्रत्येक कॅन्डिडेटला. परंतु इथे तसं नाहीये. जी फीस भरली आहे त्या फीस रिफंडेबल नाहीये. ती फीस तुमची एक्झामची फीस आहे असं कन्सिडर करा विद्यार्थी मित्रांनो. तर ऍप्लिकेशन फीस जी आहे ती आहे 850 रुपये जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी. आणि जे काही समजा एससी एसटी आणि पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट आहेत त्याच्यासाठी आहे 100 रुपये. ओके, मग सर यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं? एज्युकेशन क्वालिफिकेशन हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं की जे काही जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी आहे किंवा एससी एसटी चे विद्यार्थी आहे किंवा पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटचे विद्यार्थी आहे यांच्यासाठी क्वालिफिकेशन काय लागतं या गोष्टी मी इथे क्लिअर करणार. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ग्रॅज्युएशन जे आहे, ओके, ग्रॅज्युएशन जे आहे तुमचं ग्रॅज्युएट और पोस्ट ग्रॅज्युएट कंपल्सरी नाहीये. तर ग्रॅज्युएशन जे आहे 60 मार्कासहित जे काही समजा जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी, जर्नलिस्टसाठी अप्लाय करणार आहेत त्यांच्यासाठी मिनिमम ग्रॅज्युएशन मध्ये किती पाहिजे? 60% पाहिजे. किती? 60% सहित तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असावं. ते विद्यार्थी इथे जर्नलिस्टसाठी अप्लाय करू शकतात. कोणकोणते? जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी कॅटेगरी विद्यार्थ्यांसाठी. आणि जे काही एससी एसटी कॅन्डिडेट उमेदवार आहे किंवा एससी एसटी कॅन्डिडेट्स आहे यांच्यासाठी ग्रॅज्युएशन मध्ये किती पर्सेंटेज पाहिजे? तर यांच्यासाठी 55% सहित त्यांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं पाहिजे. किती? 55% सहित ग्रॅज्युएशन त्यांचं कंप्लीट पाहिजे. ते उमेदवार इथे काय करू शकतात? जर्नलिस्ट ज्या काही पोस्ट आहे यासाठी अप्लाय करू शकतात. आणि ग्रॅज्युएशन कधीपर्यंत कंप्लीट पाहिजे? तर ग्रॅज्युएशन
जे आहे 1/9/2024 पर्यंत, म्हणजे 1 सप्टेंबर 2024 पर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन जे आहे, ग्रॅज्युएशनचा निकाल जो आहे तो लागलेला असा विद्यार्थी मित्रांनो, ते विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात 1/9/2024 पर्यंत. मग सर अकाउंटसाठी काय लागतं एलिजिबिलिटी क्रायटेरिया? तर अकाउंटसाठी जे आहे चार्टर्ड अकाउंटंट हे विद्यार्थी, नंतर कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट्स, नंतर यामध्ये पुढे सांगितलं ICWA, नंतर पुढे ग्रॅज्युएशन, नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन विथ मिनिमम 60%, जे काही समजा जनरल EWS कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी, नंतर SC ST साठी 55% सहित ओके ग्रॅज्युएशन, किंवा आता तुम्हाला सांगितलं हे चार्टर्ड अकाउंटंट्स नंतर ICWA हा जो क्रायटेरिया आहे ओके, परंतु ज्यांचं MBA फायनान्स झालेलं आहे तो विद्यार्थी सुद्धा इथे अप्लाय करू शकतो. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फायनान्स याच्यामध्ये ज्याचं पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा फायनान्स झालेला आहे तो इथे अप्लाय करू शकतो, किंवा ज्याचं MCOM झालेलं आहे, ज्याचं MCOM झालेलं आहे तो विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी अकाउंटच्या पोस्टसाठी काय करू शकतो, अप्लाय करू शकतो ओके. परंतु मी अगोदर तुम्हाला क्लिअर करून देतोय, MCOMचा विद्यार्थी असेल किंवा MBA फायनान्सचा विद्यार्थी असेल, या विद्यार्थ्यांना दोन्ही ठिकाणी अप्लाय करता येणार नाही. कोणतीही एकच फील्ड चूज करा, एक तर जर्नलिस्ट करा किंवा अकाउंट करा. दोन्ही जर तुम्ही दोन्ही ठिकाणी जर फॉर्म भरला तर एखाद्या ठिकाणी तुमचा जे काही कॅन्डिडेचर आहे ते काय होऊ शकतं, कॅन्सल होऊ शकतं. क्लिअर आहे? तर हा झाला एज्युकेशन क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया विद्यार्थी मित्रांनो ओके. मग पुढे सर सॅलरी कसे असेल, एक्झाम पास झाल्यानंतर सॅलरी कसे असेल? सॅलरी खूप चांगली विद्यार्थी मित्रांनो ओके. बँकेच्या PO सारखीच सॅलरी जवळपास या ठिकाणी आहे. मग या ठिकाणी विचार केला तर बेसिक सॅलरीचा जर विचार केला आपण तर बेसिक सॅलरी जे आहे, बेसिक पे आहे 50,925 ओके. आणि इयरली जर विचार केला तर इयरली किती इन्क्रीमेंट होणार बेसिक मध्ये, तर ते होणार आहे जवळपास 2500 रुपयाने. किती? 2500 रुपयाने इयरली इन्क्रीमेंट होणार जाणार आहे. आणि आपण जर अप्रोक्सिमेटली विचार केला सध्या जॉईन झाल्या अप्रोक्सिमेटली सॅलरी किती असणार आहे आपल्या इन हँड, तर ती असणार आहे जवळपास 88,000 रुपये. मग 88,000 सॅलरी असणारच आहे मेट्रोपॉलिटन शहरामध्ये, म्हणजे जे काही शहर समजा मुंबई, पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई अशा शहरामध्ये तुम्हाला 88,000 रुपये सॅलरी जवळपास पर मंथ असणार विद्यार्थी मित्रांनो. याच्या सोबतच तुम्हाला काय काय बेनिफिट्स भेटणार आहे, अदर बेनिफिट्स काय काय भेटणार आहे, यामध्ये नॅशनल पेन्शन तुम्हाला भेटणार आहे सिस्टम गव्हर्नमेंट बाय पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, नंतर ग्रॅच्युइटी असेल, LTS असेल, मेडिकल बेनिफिट्स असेल, नंतर ग्रुप पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स असेल, नंतर पुढे ओके. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर सॅलरी आणि फॅसिलिटीज बेनिफिट सुद्धा खूप चांगले, त्यामुळे आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल. जर याचा आपल्याला बेनिफिट घ्यायचा असेल तर प्री एक्झाम पास करावं लागेल, मेन्स एक्झाम पास करावं लागेल, इंटरव्ह्यू पास करावं लागेल. तेव्हा आपण पर मंथ किती घेऊ, 88,000 रुपये घेऊ. किती? 88,000. आणि हे जे काही सॅलरी जे आहे सॅलरी इन्क्रीमेंट होत जाणार आहे, म्हणजे पर मंथ जवळपास 1 लाखापर्यंत तुमची सॅलरी जाणार विद्यार्थी मित्रांनो. किती? 1 लाखापर्यंत मंथ. त्यामुळे खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, गुड ऑपॉर्च्युनिटी आहे, ग्रॅब करायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ओके. चला पुढे. मग सर एज लिमिट काय आहे ओके. मी 20 वर्षाचा आहे अप्लाय करू शकतो का, मी 32 वर्षाचा आहे अप्लाय करू शकतो का, ही गोष्ट मी या ठिकाणी क्लिअर करून देणार आहे. तर एज कितीपर्यंत मिनिमम किती पाहिजे आणि मॅक्झिमम किती पाहिजे, 1/9/2024 पर्यंत, म्हणजे 1 सप्टेंबर 2024 पर्यंत जे काही जनरल, नंतर EWS, OBC, SC, ST जे काही कॅन्डिडेट्स आहे PWD यांच्यासाठी मिनिमम किती वर्ष पाहिजे, तर 21. किती पाहिजे? 21. आणि जनरल आणि EWS कॅटेगरीचे जे काही विद्यार्थी आहे यांच्यासाठी किती पाहिजे, मॅक्झिमम जे आहे ते किती पाहिजे, 30 वर्ष ओके. मॅक्झिमम किती पाहिजे, 30 वर्ष जनरल आणि EWS कॅटेगरीसाठी. मग OBCचा विद्यार्थी, मग SCचा विद्यार्थी, मग STचा विद्यार्थी, नंतर PWD कॅन्डिडेट विद्यार्थी यांच्यासाठी रिलॅक्सेशन आहे का, आहे. मॅक्झिमम एज मध्ये रिलॅक्सेशन आहे. यामध्ये जो काही SC कॅटेगरीचा विद्यार्थी आहे, ST कॅटेगरीचा विद्यार्थी आहे यांच्यासाठी
5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. नंतर जे काही ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी आहे यांच्यासाठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. नंतर जे काही डिसॅबिलिटी कॅन्डिडेट्स आहे समजा VI HI यांच्यासाठी 10 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. आणि जे एक्स सर्व्हिसमन आहे समजा आर्मी सर्व्हिस करून आल्यानंतर त्यांच्यासाठी सुद्धा किती आहे 5 वर्ष आहे. ओके, तर हे झाला एज क्रायटेरियाचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो. एज क्रायटेरिया जो आहे तो या ठिकाणी मी क्लिअर करून दिला. मिनिमम जे काही एज पाहिजे 1 सप्टेंबर 2024 पर्यंत 21 वर्ष आणि मॅक्झिमम जे आहे जनरल आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 30 वर्ष आणि बाकीचे जे काही कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी मिनिमम जे SC ST असेल त्यांना 5 वर्ष रिलॅक्सेशन, नंतर ओबीसी साठी 3 वर्ष रिलॅक्सेशन असेल आणि बाकीचे PWD कॅन्डिडेट्स आहे यांच्यासाठी सुद्धा काही रिलॅक्सेशन असेल. तर हा झाला एज क्रायटेरिया. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो पुढे बघा सिलेक्शन प्रोसिजर कसे असेल. सिलेक्शन प्रोसिजर जे आहे तर सिलेक्शन प्रोसेस मध्ये तुम्हाला 3 फेज मधून जायचे. यामध्ये तुम्हाला प्री एक्झाम द्यायची आहे. प्री एक्झाम जे आहे क्वालिफाईंग नेचर असेल. प्री एक्झामचे मार्क्स जे आहे तुमचे कन्सिडर केले जाणार नाही. तुमचं मेस आणि इंटरव्ह्यू याच्यावर काय होणार आहे सिलेक्शन होणार विद्यार्थी मित्रांनो. मग प्री एक्झाम जे आहे प्री एक्झाम मध्ये किती मार्क्स असेल, नंतर त्या एक्झाम मध्ये सब्जेक्ट कोणते असेल, त्या सब्जेक्टला किती वेटेज असेल, नंतर टाइम कसा असेल ते मी तुम्हाला क्लिअर करून देतो विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये प्री एक्झाम जी आहे ती साधारणतः 100 मार्काची असेल. किती असेल 100. यामध्ये किती सब्जेक्ट असेल 3 सेक्शन असेल. ओके, सेपरेट टाइम असेल. नंतर यामध्ये इंग्लिश लँग्वेज असेल तुम्हाला 30 क्वेश्चन 30 मार्काला. नंतर रिजनिंग ॲबिलिटी बुद्धिमत्ता चाचणी या ठिकाणी असेल तुम्हाला रिजनिंग ॲबिलिटी 35 क्वेश्चन 35 मार्काला. नंतर या ठिकाणी मॅथ्स जे आहे 35 क्वेश्चन 35 मार्काला आणि टाइम जो आहे प्रत्येक सब्जेक्टला 20 मिनिट 20 मिनिट 20 मिनिट्स आणि इंग्लिशचा पेपर फक्त इंग्लिश मध्ये तुम्हाला अवेलेबल असेल आणि बाकी जे 2 सब्जेक्ट्स आहेत ते दोन लँग्वेज मध्ये तुम्हाला अवेलेबल असेल. यामध्ये इंग्लिश आणि हिंदी. या ठिकाणी इंग्लिश आणि हिंदी. टोटल मार्क्सचा जर विचार केला तर 100 मार्क्स आणि क्वेश्चन सुद्धा 100 मार्क्स असेल. ओके, पेपर पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह असेल. 5 ऑप्शन तुम्हाला अवेलेबल असेल विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे. तर हा झाला प्रीचा एक्झाम पॅटर्न. मग मेनचा एक्झाम पॅटर्न कसा असेल. मेनचा एक्झाम पॅटर्न बघा विद्यार्थी मित्रांनो. मेनच्या एक्झाम पॅटर्न मध्ये तुम्हाला 200 मार्क असेल. किती 200 मार्क. ओके, 200 मार्काचा पेपर असेल मेनचा. या 200 मध्ये की कोणकोणते सब्जेक्ट्स आहे. नंतर 200 मार्काचा पेपर जो आहे तो ऑब्जेक्टिव्ह असेल. कसा असेल ऑब्जेक्टिव्ह. नंतर परत डिस्क्रिप्टिव्ह पेपर असेल 30 मार्काचा. किती असेल 30 मार्काचा. ओके, ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट. ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट जी आहे ही ऑनलाईन कंडक्ट केल्या जाणार आहे. काय केल्या जाणार आहे ऑनलाईन कंडक्ट केल्या जाणार आहे. कॅन्डिडेट्स विल हॅव टू आन्सर डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट बाय टायपिंग आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्टचं जे काही आन्सर तुम्हाला द्यायचं आहे ते कशाद्वारे द्यायचं आहे टायपिंगद्वारे द्यायचं आहे. कशाद्वारे टायपिंगद्वारे. नंतर काय लगेच ते काय सांगतात इमिडिएटली आफ्टर कंप्लीशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह टेस्ट डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट विल बी ॲडमिनिस्टर्ड. ओके, त्याचं म्हणणं आहे की ऑब्जेक्टिव्ह टेस्ट झाले की लगेच तुमची काय होईल डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट चालू होईल. ओके, लगेच डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट चालू होईल. मग सर ऑब्जेक्टिव्ह टेस्ट जी आहे ती किती तासाची असेल तर ऑब्जेक्टिव्ह टेस्ट जी आहे ती असेल 2.5 तासाची. किती 2.5 तासाची. आणि नंतर जे काही समजा आणि प्रत्येक सेक्शनला जो आहे टाइम जो आहे तो अलॉट करून दिलेला आहे. ओके, मग डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट कितीची असेल तर डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट जी आहे ती असेल साधारणतः 30 मिनिटाची. किती असेल 30 मिनिटाची डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असेल आणि किती मार्काची असेल 30 मार्काची असेल. मग डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट मध्ये काय करायचंय डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट मध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट मध्ये तुम्हाला काय करायचं आहे इंग्लिश लँग्वेज मध्ये लेटर रायटिंग करायचंय. काय करायचंय टायपिंग करायचंय. काय टायपिंग करायचंय. नंतर एसे सुद्धा काय करायचंय तुम्हाला राईट करायचंय लेटेस्ट सब्जेक्टवर. ओके, आणि दोन्ही जे आहे डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट विल इंग्लिश अँड विल बी कंडक्टेड थ्रू ऑनलाईन मोड आणि हे सगळं काय करायचंय तुम्हाला टायपिंग थ्रू राईट करायचंय. नोटबुकवर यायचंय का नाही. ओके, मग candidates shall be required to qualify in the distributive test, but the marks in a distributive test will not be counted towards shortlisting for interview or final. Okay, त्याचं म्हणणं आहे की जे काही डिस्ट्रिब्युटिव्ह टेस्ट मध्ये तुम्हाला मार्क येणार आहे एसे मध्ये किंवा लेटर मध्ये ते मार्क्स फक्त क्वालिफाईंग नेचरचे असेल. ते मार्क्स फायनल सिलेक्शनच्या वेळेस कन्सिडर केल्या जाणार नाही. परंतु जर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह टेस्ट पास केली तरच तुमचा डिस्ट्रिब्युटिव्ह पेपर चेक होईल, अन्यथा चेक होणार नाही. समजते.
परंतु डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट फक्त क्वालिफाईंग नेचर असेल, त्याचे मार्क्स जे आहे फायनल सिलेक्शन होताना किंवा इंटरव्ह्यू देताना कन्सिडर केल्या जाणार नाही. फायनल सिलेक्शनच्या वेळेस फक्त ऑब्जेक्टिव्ह आणि इंटरव्ह्यू याचेच मार्क्स कन्सिडर केल्या जाईल. हे लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, एकदम महत्वाचा पॉइंट आहे. क्लिअर आहे? ठीक आहे. मग सर मेन्स एक्झामचा पॅटर्न कसा आहे? मेन्स एक्झामला जे काही प्री एक्झामला सब्जेक्ट होते तेच सब्जेक्ट पुढे कंटिन्यू होतात, परंतु अजून एक सब्जेक्ट या ठिकाणी ऍड होतो, तो जनरल अवेअरनेस. ओके, मग या ठिकाणी जे काही जर्नलिस्ट साठी म्हणजे जो एनी ग्रॅज्युएट अप्लाय करणार आहे त्याच्यासाठी एक्झाम पॅटर्न कसा आहे? यामध्ये लॉजिकल रिजनिंग हा जो सब्जेक्ट आहे तो असेल 50 क्वेश्चन 50 मार्काला, आणि मीडियम ऑफ एक्झाम जे आहे इंग्लिश आणि हिंदी, आणि टाइम दिलेला आहे 40 मिनिट. हा मेनचा पॅटर्न मी सांगतोय जे की जर्नलिस्ट साठी अप्लाय करणार आहेत त्यांच्यासाठी. नंतर इंग्लिश लँग्वेज जे आहे यामध्ये ऑब्जेक्टिव्ह, यामध्ये नंबर ऑफ मार्क्स 50 आणि क्वेश्चन सुद्धा 50, आणि मीडियम इंग्लिश असेल आणि मार्क्स टाइम जे असेल ते आहे 40 मिनिटं. नंतर जनरल अवेअरनेस, यामध्ये करंट अफेअर्स जे आहे किंवा बँकिंग अवेअरनेस, इन्शुरन्स अवेअरनेस, फायनान्शियल अवेअरनेस याच्यावर क्वेश्चन तुम्हाला विचारलं जाईल. तर याचे नंबर ऑफ मार्क्स जे आहे ते 50 आणि क्वेश्चन सुद्धा 50 असतील. मागच्या एक्झामच्या पॅटर्नवरून मी सांगतोय. आणि याचं मीडियम जे आहे इंग्लिश आणि हिंदी, आणि टाइम असेल 30 मिनिट्स विद्यार्थी मित्रांनो. ओके, नंतर मॅथ्स जो आहे, मॅथ्स या सब्जेक्टचं वेटेज कसं आहे? यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन 50 असेल आणि मार्क्स सुद्धा 50 असेल, आणि दोन्ही लँग्वेज मध्ये पेपर उपलब्ध असेल विद्यार्थी मित्रांनो, आणि टाइम जो आहे तो असेल 40 मिनिट्स. ओके, टोटल मार्क्सचा जर विचार केला तर ऑब्जेक्टिव्ह पेपर मेन्स जो आहे तो जर्नलिस्ट साठी असेल 200 मार्काचा, आणि टाइमचा जर विचार केला आपण तर साधारणतः 2.5 तास या पेपरसाठी उपलब्ध असेल. किती? 2.5 तास. आणि पेपर पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह होईल आणि ऑनलाईन होईल. ओके, पेपर ऑब्जेक्टिव्ह आणि ऑनलाईन होईल हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर हा झाला मेन्सचा पॅटर्न. ओके, मग इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. मग जे काही स्पेशलिस्ट आहे, स्पेशलिस्ट साठी म्हणजे जे काही अकाउंट वाले अप्लाय करणारे किंवा चार्टर्ड अकाउंटंट वाले अप्लाय करणारे किंवा ICW अप्लाय करणार आहे, यांच्यासाठी एक्झामचा पॅटर्न कसा आहे, किंवा जे काही समजा MBA फायनान्स वाले आहे किंवा MCOM वाले जे विद्यार्थी आहेत जे अप्लाय करणार आहेत त्यांच्यासाठी एक्झामचा पॅटर्न कसा आहे? जवळपास सेम आहे जर्नलिस्टचा आणि त्याचा, परंतु ज्यांचं स्पेशलायझेशन समजा MCOM मध्ये किंवा MBA फायनान्स मध्ये किंवा चार्टर्ड अकाउंटंट असेल किंवा ICW असेल त्याच्यामध्ये झालेला आहे, तो सब्जेक्ट या ठिकाणी प्रोफेशनल नॉलेज मधून ऍड केलेला आहे. मग बघा, यामध्ये रिजनिंग ॲबिलिटी जे आहे, नंबर ऑफ क्वेश्चन कशासाठी? स्पेशलिस्ट साठी. तर नंबर ऑफ क्वेश्चन 40 मार्काला आणि टाइम असेल 30 मिनिट्स. नंतर इंग्लिश जे आहे 40 क्वेश्चन 40 मार्काला आणि टाइम असेल 30 मिनिट्स. नंतर जनरल अवेअरनेस जो आहे तो असेल 40 क्वेश्चन 40 मार्काला आणि टाइम असेल 25 मिनिट्स. नंतर यामध्ये मॅथ्स जो आहे क्वांटिटी ॲप्टिट्यूड नंबर ऑफ क्वेश्चन 40 मार्क आणि टाइम असेल 30 मिनिट्स. आणि या ठिकाणी इन स्पेशलिस्ट स्ट्रीम अँड ॲडिशनल टेस्ट टू असेस टेक्निकल प्रोफेशनल नॉलेज इन द रिलेव्हंट डिसिप्लिन, या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह असेल डिस्क्रिप्टिव्ह असेल का? नाही. मग या ठिकाणी किती क्वेश्चन असेल तर 40 असेल, इंग्लिश हिंदीमध्ये पेपर अवेलेबल असेल आणि टाइम असेल 35 मिनिट्स. तर स्पेशलिस्ट साठी टोटल मार्क्स जर विचार केला तर ते आहे 200 आणि क्वेश्चन सुद्धा 200 असतील विद्यार्थी मित्रांनो. आणि टाइम जो आहे तो असेल जवळपास 70, नंतर 60, 130 आणि पुन्हा जवळपास हा पेपर सुद्धा किती तासाचा असेल? 2.5 तासाचा असेल. किती? 2.5 तासाचा पेपर पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह असेल. जे काही समजा स्पेशलिस्ट साठी अप्लाय करतायत त्यांच्यासाठी सुद्धा पेपर पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह असेल, परंतु डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट यांना पण असेल. कोणती? लेटर रायटिंगची आणि एसे रायटिंगची. ती कशी असेल? क्वालिफाईंग नेचरची असेल. याचे मार्क कन्सिडर केले जाणार आहे याच्यामध्ये? नाही. या टेस्टचे मार्क आणि इंटरव्ह्यूचे मार्क याच्यानुसार तुमचं काय होणार आहे? ऑल इंडिया लेवलला सिलेक्शन होणार आहे. 170 जागामध्ये 120 जागा जर्नलिस्ट साठी, नंतर 50 जागा ज्या की अकाउंटच्या आहे त्यांच्यासाठी. ओके, तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो. मग सर मागच्या वर्षी आपले जे काही विद्यार्थी सिलेक्ट झाले होते त्यांचा कट ऑफ कसा होता? ओके, प्रीचा कट ऑफ कसा होता, मेनचा कट ऑफ कसा आहे ते मी तुम्हाला इथे क्लिअर करून दिले विद्यार्थी मित्रांनो. हायेस्ट कट ऑफ किती होता, लोएस्ट कट ऑफ किती होता ते सुद्धा मी इथे सांगणार आहे. तर मग जर्नलिस्ट, आता या वर्षी कसं झालं, फक्त 2 पोस्ट साठी जागा आलेल्या आहे, जर्नलिस्ट साठी आणि अकाउंटंट साठी. मागच्या वर्षी जवळपास 5 ते 6 पोस्ट साठी जागा आल्या होत्या, 6-7 पोस्ट साठी. त्यामुळे ते सगळ्यांचे कट ऑफ जे आहे आपल्याकडे होते, परंतु आपल्याला फक्त दोघांची गरज आहे त्यामुळे दोघांचंच मी डिस्कशन करेल या ठिकाणी. मग या
ठिकाणी जर्नलिस्ट जे आहे समजा यासाठी एससी कॅटेगरीचा कट ऑफ जो होता प्री एक्झामचा तो होता 72.25, एसटीचा होता 65.25, ओबीसीचा 77.25, ईडब्ल्यूएसचा 77.25 आणि जनरल कॅटेगरी जे आहे याचा होता 81.75. म्हणजे 100 पैकी एवढे मार्क्स पास होण्यासाठी लागत होते. नंतर अकाउंट मध्ये किती लागत होते बघा, यामध्ये 18.25, नंतर इकडे 18.25, इकडे 12.50. ईडब्ल्यूएसच्या जागा नव्हत्या, जनरल कॅटेगरीला किती लागत होते 18.25. म्हणजे अकाउंटच्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ फार कमी होता. विद्यार्थी मित्रांनो, जे काही एमकॉम झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी, ज्यांचा अकाउंटचा अभ्यास चांगला आहे त्यांनी, मी तर म्हणेल की त्यांनी अकाउंट मधून अप्लाय केलं पाहिजे, कारण या ठिकाणी सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहे. जे एमकॉम झालेले विद्यार्थी आपल्याकडे सध्या लेक्चर अटेंड करतायत ऑफलाईन बॅचेस मध्ये, त्यांनी या जर्नलिस्ट मधून अप्लाय करायला पाहिजे, कारण कट ऑफ फार कमी आहे प्रीचा. ओके, आणि ज्यांचा अकाउंटचा अभ्यास आहे त्यांच्यासाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. ओके, नंतर विद्यार्थी मित्रांनो सब्जेक्ट वाईज कट ऑफ कसा होता, नंतर एससी एसटी ओबीसी पीडब्ल्यूडी यांच्यामध्ये इंग्लिश लँग्वेजचा होता 17.50 आणि इकडे जनरल कॅटेगरीचा होता 24.25. मिनिमम कट ऑफ जो आहे एवढा कट ऑफ तुम्हाला पास होण्यासाठी लागत होता विद्यार्थी मित्रांनो. नंतर रिजनिंग ॲबिलिटी जे आहे, रिजनिंग ॲबिलिटीचा नंबर किती मार्क लागत होते 35 पैकी 5.50 एससी एसटी ओबीसी. नंतर इकडे जनरल कॅटेगरी 10. नंतर मॅथ्स साठी किती लागत होते, साधारणतः मॅथ्स साठी जे आहे ते लागत होते 5.25 आणि इकडे लागत होते 9. तर असा कट ऑफ होता मागच्या वर्षीचा जो काही प्री एक्झामचा मिनिमम कट ऑफ मार्क्स जे आहे ते तुमच्या समोर ठेवलेले आहे. मग मेनचा कट ऑफ किती होता, तर ज्या विद्यार्थ्यांना एवढे मार्क्स मिळाले तुमच्या समोर दिसत आहेत ते विद्यार्थी काय झाले होते, इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय झाले होते. परंतु एवढ्या मार्क्सवर सिलेक्शन होत नाही, त्याकरता आपल्याला कमीत कमी 10 ते 20 मार्क्स जे आहेत ते जास्त पाहिजे, हे लक्षात ठेवा. कधी पण कट ऑफ मिनिमम कट ऑफ पेक्षा आपल्याला 10 ते 15 मार्क्स जास्त पाहिजे, तेव्हा आपल्याला सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत जास्त बनतात विद्यार्थी मित्रांनो. मग मेनचा कट ऑफ कसा होता जर्नलिस्टचा आणि अकाउंटचा बघा. मग या ठिकाणी जर्नलिस्टचा कट ऑफ जो आहे मेनचा एससी कॅटेगरीला जवळपास 200 पैकी एवढे लागत होते पास होण्यासाठी. ओके, नंतर एसटी साठी 76, नंतर ओबीसी साठी 95, नंतर ईडब्ल्यू साठी 98 आणि जनरल कॅटेगरीसाठी 103.75. ओके, अकाउंट मध्ये किती कट ऑफ होता, तर मेनचा कट ऑफ बघा किती कमी विद्यार्थी मित्रांनो. मेनचा कट ऑफ 200 पैकी किती 30, नंतर इकडे एसटीचा 51.25, नंतर ओबीसीचा 35.5, नंतर ईडब्ल्यूएसचा 72.5 आणि जनरल कॅटेगरीचा आहे 74.75. त्यामुळे मी सांगतो ज्यांचं एमकॉम झालेलं आहे किंवा ज्यांचं एमबीए फायनल झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी जर्नलिस्ट मधून अप्लाय करण्यापेक्षा ज्यांचा अकाउंटचा अभ्यास आहे त्यांनी अकाउंट मधूनच अप्लाय करा. ज्यांचं एमकॉम झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी खूप चांगली अपॉर्च्युनिटी विद्यार्थी मित्रांनो. कट ऑफ फार कमी आहे मेनचा पण आणि प्रीचा पण. ओके, सिलेक्शनचे चान्सेस इकडे जास्त आहे. ठीक आहे, मग सर जे काही मिनिमम क्वालिफाईंग किती होतं मेन्स मध्ये, तर मेन्स मध्ये मिनिमम क्वालिफाईंग कसं होतं बघा. तर एससी कॅटेगरी जे आहे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये मिनिमम क्वालिफाईंग किती होतं, तर डिस्क्रिप्टिव्हचा मिनिमम क्वालिफिकेशन क्रायटेरिया जो होता तो बघा. या ठिकाणी एससी ला 13.5 लागत होते मिनिमम, नंतर एसटी ला जवळपास 13.5, ओबीसी ला 15, नंतर ईडब्ल्यूएस ला 15 आणि इकडे जनरल कॅटेगरीला 15 लागत होते मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स जे आहे. डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट जे आहे त्यामध्ये एसे आणि लेटर तुम्हाला राईट करायचं होतं. त्यामध्ये एसे 20 मार्काला आणि लेटर जे आहे ते साधारणतः 10 मार्काला या ठिकाणी. तर मिनिमम एवढे मार्क्स तुम्हाला लागत होते या ठिकाणी पास होण्यासाठी. मग मेनचा क्वालिफाईंग मार्क्स किती होते साधारणतः, रिजनिंग ॲबिलिटी, इंग्लिश, नंतर जनरल अवेअरनेस आणि क्वांटिटी ॲप्टिट्यूड. यामध्ये एससी एसटी कॅन्डिडेट्स आहे यांच्यासाठी 11.50, नंतर एससी एसटी पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट जे आहे इंग्लिश लँग्वेज मध्ये 19 मार्क्स, नंतर इकडे जनरल अवेअरनेस जे आहे जनरल अवेअरनेस मध्ये एससी एसटी ओबीसी पीडब्ल्यूडी 3 मार्क आणि क्वांटिटी ॲप्टिट्यूड जो आहे एससी एसटी पीडब्ल्यूडी आणि कॅन्डिडेट्स जे आहे यांच्यासाठी 14.75 मार्क्स लागत होते विद्यार्थी मित्रांनो. मग जनरल कॅटेगरीसाठी जे आहे जर्नलिस्ट मध्ये ईडब्ल्यूएस आणि जनरल कॅटेगरी 14.50, नंतर इकडे ईडब्ल्यूएस आणि जनरल कॅटेगरीचा 22, नंतर इकडे 5.25 आणि इथे जवळपास 17 मार्क लागत होते कशामध्ये, या सब्जेक्ट वाईज मध्ये मेन्स मध्ये पास होण्यासाठी. ओके, ओव्हरऑल कट ऑफ सांगितला तुम्हाला, नंतर मिनिमम कट ऑफ जो आहे सब्जेक्ट वाईज ते सुद्धा तुम्हाला इथे क्लिअर करून दिलं आणि डिस्ट्रिब्युटिव्हचे क्वालिफाईंग मार्क्स किती लागत होते 30 पैकी ते सुद्धा मी इथे क्लिअर करून दिलं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला पुढे. सर मग 1 निगेटिव्ह मार्किंग आहे का, आहे विद्यार्थी मित्रांनो. दोन्ही एक्झामला निगेटिव्ह मार्किंग आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग असेल. किती, 1/4. जर समजा 4 क्वेश्चन तुमचे रॉंग झाले तर 1 मार्क्स तुमचा करेक्ट आलेल्या याच्यामधून काय होईल, डिडक्ट होईल. काय होईल, डिडक्ट. म्हणजे 1/4 काय आहे, निगेटिव्ह मार्क आहे दोन्ही एक्झाम साठी, प्रीला पण आणि मेन्सला पण. ठीक आहे. मग सर फेज 3चं वेटेज कसं आहे.
इंटरव्ह्यू किती मार्काचा होणार, नंतर यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टेस्टला किती वेटेज आहे आणि जे काही इंटरव्ह्यू होणार आहे त्या इंटरव्ह्यूला किती वेटेज आहे ते मी इथे क्लिअर करून देणार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. तर या ठिकाणी बघा, कॅन्डिडेट हू हॅव बीन शॉर्टलिस्टेड द एंड ऑफ फेज सेकंड विल सबसिक्वेंटली बी कॉल फॉर इंटरव्ह्यू. सेकंड एक्झाम पास झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल येईल. नंतर इंटरव्ह्यू कंडक्ट केला जाईल कंपनी मार्फत. पूर्ण गव्हर्नमेंट कंपनी आहे, पब्लिक सेक्टर कंपनी आहे, लक्षात ठेवा. नंतर इंटरव्ह्यूचं वेटेज कसं असेल, इंटरव्ह्यूचं वेटेज जे आहे त्यामध्ये 75% जे आहे तुमचं ऑब्जेक्टिव्हला असेल आणि 25% जे आहे ते कशाला असेल, इंटरव्ह्यूला असेल, लक्षात ठेवा. ओके, 75% जे आहे ते तुमच्या ऑनलाईन एक्झामिनेशनला काय असेल, वेटेज असेल आणि 25% वेटेज जे आहे ते कशाला असेल, इंटरव्ह्यूला असेल. ओके, क्लिअर आहे. आणि यामध्ये तुमचं यामध्ये झाल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या इंटरव्ह्यू सेंटर्स जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय केलं जाईल, मेस एक्झाम पास झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी कॉल येईल आणि त्या सेंटरला तुम्हाला काय करायचंय, इंटरव्ह्यू द्यायचा आहे. आणि याच्यानुसार तुमचं काय केलं जाईल, सिलेक्शन केलं जाईल. कशानुसार, ऑनलाईन एक्झाम आणि इंटरव्ह्यू. वेटेज कसं, 75 आणि 25. ठीक आहे. तर हे झालं फेज थर्डच्या बाबतीत. म्हणजे तिसरा फेज असा असेल. मग सर, सर्व्हिसला लागल्यानंतर जर मला एखाद्या ठिकाणी याच्यापेक्षा चांगली ऑपॉर्च्युनिटी आली, आता ही तर ऑपॉर्च्युनिटी खूप चांगली विद्यार्थी मित्रांनो, न्यू इंडिया ॲश्युरन्समध्ये जॉब लागल्यानंतर कोणी जॉब सोडणार नाही. परंतु मला RBI ग्रेड बी मी झालो किंवा RBI असिस्टंट झालो, माझ्या मनामध्ये इच्छा झाली की आता मला न्यू इंडिया ॲश्युरन्स सोडायचं. अशा वेळेस सर्व्हिसच्या कंडिशन काय असेल त्या मी तुम्हाला इथे क्लिअर करून देतो विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्व्हिसच्या कंडिशन अशा असेल तर यामध्ये तुम्हाला सर्व्हिस कंडिशन विल बी ॲप्लिकेबल ॲज पर द prevalent rules of the company from time to time. Selected candidates on appointment may be posted transferred to any place in India as may be decided by the company as per the requirement. तुम्हाला जॉब लागल्यानंतर जॉब कुठेही करावा लागू शकतो, ऑल इंडिया लेवलला, हे लक्षात ठेवा. आणि तुमची ट्रान्सफर जी आहे ते ऑल इंडिया कुठेही होऊ शकते, हे कंपनीनं त्यांच्या रूल्स रेग्युलेशन मध्ये टाकलेलं आहे. नंतर तुम्हाला मिनिमम सर्व्हिस एका ठिकाणी किती करावं लागेल, द मिनिमम स्टे ॲट द इनिशियल प्लेस पोस्टिंग विल बी 5 years. एकदा जॉईनिंग झाल्यानंतर सुरुवातीला कमीत कमी तुम्हाला त्या प्लेसला 5 वर्ष सर्व्हिस करावी लागेल. किती, 5 वर्ष मिनिमम. 5 वर्ष तुम्हाला सर्व्हिस त्या ठिकाणी कंपल्सरी आहे. 5 वर्षानंतरच तुमची काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. तर कॅन्डिडेट सिलेक्टेड अंडर स्पेशलिस्ट स्ट्रीम मे बी रिक्वायर्ड टू कंटिन्यू इन द सेम स्पेशलायझेशन फॉर मिनिमम पिरियड of 10 years as per the discretions of the company. आणि जे काही समजा स्पेशलिस्ट म्हणून सिलेक्शन होणार आहात, जे अकाउंटंट्स असतील किंवा MBA फायनान्सचे असतील, यांच्यासाठी कमीत कमी जो काही पिरियड आहे एका ठिकाणी थांबण्याचा तो किती वर्षाचा आहे, 10 वर्षाचा आहे. 10 वर्षापर्यंत तुमची 10 वर्षापर्यंत तुमची ट्रान्सफर होणार नाही. क्लिअर आहे. ठीक आहे. तर हे झालं सर्व्हिस कंडिशनच्या बाबतीत. ओके. आणि तुमचं प्रोमोशन जे आहे दे विल however कंटिन्यू टू बी एलिजिबल फॉर प्रोमोशन ॲज पर द कंपनी रूल्स. 3-4 वर्षानंतर कंपनीच्या रूलनुसार तुम्ही प्रोमोशनसाठी किंवा डिपार्टमेंटल एक्झामसाठी तुम्ही काय होऊ शकता, एलिजिबल होऊ शकता. त्याच ठिकाणी तुम्हाला थांबायचं नाही. तर हे झालं सर्व्हिस कंडिशनच्या बाबतीत विद्यार्थी मित्रांनो. ओके. मग प्रोबेशन पिरियड किती वर्षाचा असेल, तर एकदा जॉबला लागल्यानंतर प्रोबेशन पिरियड जो आहे तो किती वर्षाचा असेल, तर या ठिकाणी तुम्हाला प्रोबेशन पिरियड जो आहे तो 1 वर्षाचा असेल. किती वर्षाचा असेल, 1 वर्षाचा असेल विद्यार्थी मित्रांनो. ज्या दिवसापासून तुम्ही जॉईन केला जॉब त्या दिवसापासून तुमचं 1 वर्ष कन्सिडर केलं जाईल. ओके. मग तुमचं त्यानंतर जर समजा प्रोबेशन मे बी एक्सटेंडेड ट्वाइस बाय अ फर्दर पिरियड ऑफ 6 months ॲट अ टाइम स्ट्रेचिंग अप टू 1 year. ओके. म्हणजे जर तुम्ही व्यवस्थितरित्या जॉब केला नाही, म्हणजे तुम्ही व्यवस्थितरित्या त्यांना जे काही समजा प्रोबेशनरी पिरियड चालू आहे त्या प्रोबेशनरी पिरियडमध्ये त्यांना दाखवू शकला नाही की मी या पोस्टसाठी एलिजिबल, कॅन्डिडेट्स जो आहे तो एलिजिबल आहे अशी सिच्युएशन तुम्ही दाखवू शकला नाही, तर तुमचा प्रोबेशनरी पिरियड जो आहे तो साधारणतः वर्षातून 2दा 6-6 महिन्याचा एक्सटेंड होऊ शकतो. 1 वर्ष तुमचा प्रोबेशनरी पिरियड वाढू शकतो. तुमची ॲबिलिटी जर त्यांना दिसली नाही की ह्या विद्यार्थ्यामध्ये ते गटच नाहीये, जर न्यू इंडिया ॲश्युरन्स एओचा जॉब करतोय आणि त्याने काहीच दाखवलं नाही त्या ठिकाणी, त्याचं टॅलेंट दाखवलं नाही, तर तुमचा जो काही प्रोबेशनरी पिरियड आहे तो प्रोबेशनरी पिरियड इन्क्रीज होऊ शकतो 6-6 महिन्याने 1 वर्षापर्यंत. ओके. नंतर ड्युरिंग अ प्रोबेशनरी पिरियड द ऑफिसर्स वुड बी required to pass the non-life
लायसन्स एक्झामिनेशन कंडक्टेड बाय इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. आणि जेव्हा तुमचा प्रोबेशनरी पिरियड असेल त्यावेळेस तुमच्या काही एक्झाम्स होतील, त्या एक्झाम्स तुम्हाला काय करावं लागेल, पास करावं लागेल. नॉन लाईफ लायसन्सी एक्झामिनेशन्स कंडक्टेड बाय द इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. Only after passing the said examination the officers will be eligible for confirmations. आणि या एक्झाम पास केल्यानंतरच तुमचं काय होणार आहे, तुम्ही ऑफिसरसाठी इलिजिबल होणार आहात. ते एक्झाम एवढं अवघड नसतात विद्यार्थी मित्रांनो, एकदा ट्रेनिंग चालू झाल्यानंतर तुम्हाला समजूनच जाईल. फक्त मी या कंडिशन तुम्हाला सांगतो प्रोबेशनरी पिरियडच्या, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाहीये. पहिले एंट्री करायची आहे. जर तुम्ही 170 मध्ये जर जॉईन होताय ऑल इंडिया मधून, तर ह्या एक्झामसाठी तुमच्यासाठी काय नॉमिनल आहे, त्यामुळे त्याचा ताण घ्यायचा नाही. ते पुढचा प्रश्न राहिला तुमचा सिलेक्शन झाल्यानंतरचा, त्यावेळेस आपण करतोच, आपल्याला पगार पण येत राहतो आणि त्यामुळे आपला इंटरेस्ट सुद्धा अभ्यासामध्ये चांगला असतो. ठीक आहे. तर examinations within the extended probationary period will under render officer liable be terminated from the service on expiry. हे टेन्शन घ्यायचं नाही याचं. ओके, कंपनी सर्व्हिस राईट टू टर्मिनेशन द सर्व्हिस ऑफ द कॅन्डिडेट्स, हे होऊनच जातं. ही एक्झाम क्लिअर करतोच आपण, ज्या डिपार्टमेंटल एक्झाम असतात त्या होऊनच जातात, त्याचा ताण घ्यायची गरज नाही. ओके, तर हे झालं प्रोबेशनरी पिरियडच्या बाबतीत. मग सर गॅरंटी बॉन्ड असतो का? असतो. मी सांगितलं तुम्हाला की गॅरंटी बॉन्ड असतो. तुम्हाला जर आरबीआय ग्रेड बी तुम्ही झाले तर तुमचा मोह होईल जॉब सोडण्याचा. जर आरबीआय असिस्टंट झाले तर तुमचा मोह होईल जॉब सोडण्याचा, किंवा याच्यापेक्षा चांगली ऑपॉर्च्युनिटी आली समजा तुम्हाला, तर तुम्ही सोडू शकता. पण त्या सोडताना मग कंपनीचा लॉस नाही झाला पाहिजे. कंपनीनं काही रिस्ट्रिक्शन ठेवलेले आहेत जॉब सोडताना, ते रिस्ट्रिक्शन मी तुम्हाला इथे क्लिअर करून देणार आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं बिफोर जॉईनिंग प्रोबेशनरी द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स will be required to given an undertaking serve the company for minimum period of 4 years including probationary period. ओके, म्हणजे तुम्ही जॉबला लागल्यानंतर कमीत कमी त्या कंपनीमध्ये 4 वर्ष जॉब केला पाहिजे प्रोबेशनरी पिरियड धरून. जर 4 वर्षाच्या अगोदर जॉब तुम्ही लेफ्ट केला तर काय करावं लागेल, तर द इव्हेंट ऑफ द रिझायनिंग फ्रॉम द कंपनी बिफोर द एक्सपायरी ऑफ द बॉन्ड पिरियड they will be liable to pay liquidated damages equivalent to 1 year's gross salary paid to them during the years of probation, which could be proportionally reduced depending on the length of service rendered. ओके, त्याचं म्हणणं आहे जर तुम्ही 4 वर्षाच्या आत जॉब सोडला तर तुम्ही जेवढा पगार एका वर्षामध्ये न्यू इंडिया ॲश्युरन्स कडून घेतलेला आहे तेवढा पगार तुम्हाला काय करावा लागेल, रिपे करावा लागेल. कोणाला? न्यू इंडिया ॲश्युरन्सला. ओके, तर हे झालं सर्व्हिस बॉन्डच्या बाबतीत. ओके, मग बिसाइड्स ईसी विल हॅव टू सबमिट स्टॅम्पेड आयडेंटिटी बॉन्ड ड्युली एक्झिक्युटेड बाय टू सिक्युरिटीज. ओके, ते सोडून द्या. तर हे लक्षात घ्या, 4 वर्ष मिनिमम सर्व्हिस बॉन्ड आहे. जर अगोदर सोडला तर तुम्हाला काय करावं लागेल की 1 वर्षाचा पगार तुम्हाला द्यावा लागेल. आणि पुन्हा त्यांनी सांगितलं की 25,000 जे आहे ते ॲडिशनल टुवर्ड्स पार्शियल कॉस्ट ऑफ ट्रेनिंग जे आहे ते पण तुम्हाला पे करावं लागेल. हे लक्षात घ्या. ओके, मग सर हे झालं पूर्ण. आता मी सुरुवातीपासून तुम्हाला या ठिकाणी वॅकन्सीज किती होत्या कॅटेगरी वाईज, नंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन कधी स्टार्ट होतात, नंतर मागच्या वर्षी किती विद्यार्थी आपले सिलेक्ट झाले होते, नंतर एक्झाम पॅटर्न कसा आहे, नंतर सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, नंतर सॅलरी किती आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला 1 बाय 1 क्लिअर केल्या. ओके, जवळपास सगळं नोटिफिकेशन एकदम व्यवस्थितरित्या मी तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगितलेलं आहे. पण हे करण्यासाठी जे काही समजा विद्यार्थी नवीन आहे, या एक्झामच्या बाबतीत माहिती नाहीये आणि पहिल्यांदाच फॉर्म भरणार आहे, त्यांच्यासाठी मी हे गोष्टी क्लिअर करणार आहे. तर फॉर्म भरताना तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे, कोणते डॉक्युमेंट तुम्हाला जवळ बाळगायची आहे, याबद्दल मी तुम्हाला इथे क्लिअर करून देतो आता विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला काय काय लागते बघा. या ठिकाणी ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशनसाठी इम्पॉर्टंट पॉइंट टू बी नोटेड बिफोर रजिस्ट्रेशन. ओके, बिफोर अप्लाइंग ऑनलाईन कॅन्डिडेट शुड फॉलो दिस. ओके, तर यामध्ये कॅन्डिडेट्सला काय काय पाहिजे, एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे 10वी 12वी ग्रॅज्युएशन, आपलं नाव जे आहे सेम पाहिजे, पर्सेंटेज, डेट ऑफ बर्थ वगैरे सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती एकदम व्यवस्थित भरायची आहे विद्यार्थी मित्रांनो, कुठेच मिस्टेक करायची नाही एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या कॉलम मध्ये. ओके, नंतर डेट ऑफ बर्थ बद्दल सांगितलं, नंतर जो की रेग्युलर ईमेल आयडी आहे तो टाकायचा आहे, नंतर मोबाईल नंबर जो आहे तो रेग्युलर टाकायचा आहे, नंतर आयडी प्रूफ जे आहे आधार कार्ड, पॅन कार्ड
जे असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे विद्यार्थी मित्रांनो. नंतर काय काय अपलोड करायचंय, 20 KB ते 50 KB दरम्यान फोटोग्राफ जो आहे तो अपलोड करायचा आहे तुम्हाला. नंतर सिग्नेचर जे आहे 10 KB ते 20 KB दरम्यान तुम्हाला त्याची साईज ठेवायची आणि तो अपलोड करायचा आहे. नंतर लेफ्ट थंब इम्प्रेशन जो आहे अंगठा ते सुद्धा तुम्हाला आपला त्या ठिकाणी काय करायचंय, अपलोड करायचंय. आणि नोटिफिकेशन मध्ये जे काही हँड डिक्लेरेशन दिलेलं आहे ते स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये ब्लॅक पेननं तुम्हाला लिहायचं आहे आणि ते सुद्धा तुम्हाला तिथे काय करायचं आहे, अपलोड करायचंय सगळ्या गोष्टी स्कॅन करून. तर या गोष्टी फॉर्म भरत असताना खूप गरजेच्या आहे. ओके, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी या गोष्टी तुम्हाला काय करायचे, स्कॅन करून आपल्या मेलला घेऊन ठेवायचे आहे. क्लिअर आहे? तर काय काय लागतं फॉर्म भरण्यासाठी मी तुम्हाला हे काय केलं, क्लिअर केलं. ओके, चला पुढे. सर आता जे काही समजा ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी आहे, एससी कॅटेगरीचे विद्यार्थी आहे, एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी आहे, जे काही रिझर्वेशनचा फायदा घेतात यांच्यासाठी काय सूचना मी देऊ इच्छितो की खूप सारे विद्यार्थी मला फोन करतात की सर असा प्रॉब्लेम आहे, तसा प्रॉब्लेम आहे, माझं कास्ट सर्टिफिकेट आहे पण व्हॅलिडिटी नाहीये. या बाबतीत मी तुम्हाला एकदम स्पष्ट सांगेल विद्यार्थी मित्रांनो, एससी एसटी आणि जे काही पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट्स आहे किंवा ओबीसी कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी त्यांनी नोटिफिकेशन मध्ये सांगितलेलं आहे, कॉम्पिटिटिव्ह अथॉरिटी फॉर इश्युइंग कास्ट सर्टिफिकेट इन रिस्पेक्टेड ऑफ एससी एसटी ओबीसी कॅन्डिडेट्स द फायनान्शियल इयर 2023-24 द सर्टिफिकेट शुड हॅव बीन इश्यूड आफ्टर 31/2024. 31 मार्च 2024 नंतरचं सर्टिफिकेट तुमच्या अधिकाऱ्याने इश्यू केलेलं असावं. तेच सर्टिफिकेट जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल किंवा इंटरव्ह्यू होईल त्यावेळेस बंधनकारक आहे. त्यामुळे दरवर्षी जे ओबीसीची कॅटेगरीचे विद्यार्थी आहे किंवा एससी कॅटेगरीचे विद्यार्थी आहे, एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी आहे, त्यांनी फायनान्शियल इयरच्या टायमाला काय करायचे, आपलं सर्टिफिकेट जे आहे ते रिन्यू करून ठेवायचं आहे. 31/3/2024 नंतरचं जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट इथे ग्राह्य धरल्या जाईल. नंतर ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थी बाबतीत मी सांगेल, जे काही समजा नॉन क्रिमिनल विद्यार्थी आहे यांच्यासाठी मी तुम्हाला इथे क्लिअर करून देईल की त्यांच्यासाठी उत्पन्न कितीचं पाहिजे. की जे नॉन क्रिमिनल विद्यार्थी आहे ओबीसीचे, द सर्टिफिकेट शुड बी बेस्ड ऑन द इन्कम फॉर द प्रिसिडिंग 3 फायनान्शियल इयर्स. ओके, त्यामध्ये 2021-22 नंतर 2022-23 आणि 2023-24. ओके, आणि ते उत्पन्नाचा दाखला जो आहे तो कधी इश्यू झालेला पाहिजे तर 31/3/2024 च्या नंतर. तेच विद्यार्थी इथे ओबीसी नॉन क्रिमिनल मध्ये बसत असेल तर ते याचा बेनिफिट घेऊ शकतात. तर हे लक्षात ठेवा, एससी एसटी नंतर ओबीसी आणि पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट्सना या सूचना माझ्या होत्या. ओके, फॉर्म भरण्याच्या अगोदर या सूचना तुम्ही बघून घेतल्या पाहिजे. क्लिअर आहे? तर ठीक आहे. नेक्स्ट, सर एक्झाम सेंटर कोणकोणते आहे. सर आम्हाला फॉर्म भरायचं आहे परंतु प्रीचं एक्झाम सेंटर कोणतं आहे, नंतर मेनचं एक्झाम सेंटर कोणतं आहे हे मी तुम्हाला इथे क्लिअर करून देणार आहे. न्यू इंडिया ॲश्युरन्सने नाशिक सेंटर ठेवलेले विद्यार्थी मित्रांनो, प्री एक्झाम साठी नाशिक आहे, परंतु अदर महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे एक्झाम तुम्ही देऊ शकता. यामध्ये अमरावती, नंतर छत्रपती संभाजीनगर, नंतर चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, नंतर लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नंतर नागपूर, नांदेड, पुणे, रत्नागिरी अँड एवढ्या ठिकाणी तुम्ही एक्झाम्स देऊ शकता. सर मेनच्या एक्झाम कुठे कुठे असणार आहे तर मेनच्या एक्झाम ज्या आहे त्या जास्त ठिकाणी नाहीये. या ठिकाणी मुंबई, नंतर ठाणे, नवी मुंबई आणि पुणे या ठिकाणी मेनची एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. पण प्री एक्झाम जे आहे नाशिक सेंटर अवेलेबल आहे. क्लिअर आहे? तर एक्झाम सेंटर कोणकोणते मी या ठिकाणी क्लिअर करून दिले 1 by 1. सर तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या ज्या विद्यार्थ्यांना इन्शुरन्सची किंवा बँकिंगची, स्टाफ सिलेक्शनची, रेल्वेची प्रिपरेशन करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपली नवीन बॅच स्टार्ट होते 9 सप्टेंबर 2024 पासून. सकाळची बॅच आहे, ऑफलाईन बॅच आहे, सकाळी 7:30 ते 11:30 या वेळेमध्ये नवीन बॅच चालू होते. जे विद्यार्थी व्हिडिओ बघत असतील त्या विद्यार्थ्यांनी डेमो लेक्चरसाठी येऊन जायचे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर ही छोटीशी अनाउन्समेंट आहे आपली. नंतर जे काही विद्यार्थी समजा व्हिडिओ युट्यूबला व्हिडिओ बघत असतील या विद्यार्थ्यांनी
जर व्हिडिओची इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि जे विद्यार्थी समजा अजून सुद्धा आमच्या चॅनलवर त्यांनी आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्या विद्यार्थ्यांनी आमचं साकार एज्युकेशन नाशिकचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला भेटत जातील. नोटिफिकेशन असेल, नंतर आपले जे काही समजा सब्जेक्ट वाईज लेक्चर असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला भेटेल साकार एज्युकेशन. त्याकरता तुम्हाला रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की आपलं जे काही साकार एज्युकेशनचं यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला काय करायचंय, सबस्क्राईब करून ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. नंतर जे काही नोटिफिकेशन येतात त्या नोटिफिकेशनची पूर्ण इन्फॉर्मेशन यामध्ये डेली करंट अफेअर पीडीएफ, नंतर सब्जेक्ट वाईज पीडीएफ, सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट एक्झामचे नोटिफिकेशन, नंतर ऑल बँकिंग एक्झामच्या जे काही अपडेट्स आहे, रिझल्ट्स अपडेट असेल, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा काय करत असतो, विद्यार्थ्यांना सेंड करत असतो. त्याकरता तुम्ही काय करायचंय, साकार एज्युकेशन नाशिक हे यूट्यूब चॅनल जे आहे ते टेलिग्राम चॅनल जे आहे ते काय करायचं आहे, जॉईन करून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. जवळपास महाराष्ट्रामधले 9,500 ते 10,000 विद्यार्थी या ठिकाणी जॉईन झालेले आहे आणि या अपडेटचं नेहमीच ते काय करत असतात, फायदा घेत असतात. आणि यासाठी तुम्हाला काही चार्जेस द्यायची गरज आहे का, नाही, हे एकदम फ्री मध्ये आहे. त्याकरता सगळ्यांनी साकार एज्युकेशन नाशिक यूट्यूब आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे ते काय करायचंय, जॉईन करून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. नंतर जे विद्यार्थी इंस्टाग्रामचा यूज करतात समजा, ओके, आता जी जनरेशन जे आहे बऱ्यापैकी इंस्टाग्रामवर आहे ऍक्टिव्ह, तर त्यासाठी आम्ही त्याच्यावर सुद्धा जे काही इन्फोग्राफिक मार्फत नोटिफिकेशन्स आहे, एक्झाम पॅटर्न आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या इंस्टाग्राम चॅनलवर काय करत असतो, पोस्ट करत असतो. त्याकरता जे जे इंस्टाग्रामवर आहेत त्यांनी काय करायचंय, आपलं साकार एज्युकेशन नाशिकचं पेज जे आहे ते फॉलो करायचं विद्यार्थी मित्रांनो. ओके, नंतर आपले व्हॉट्सअपचे ग्रुप्स आहे, जे विद्यार्थी समजा व्हॉट्सअपचा यूज करतात त्याच्यावर सुद्धा आपण काय करतो, ऑल सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट एक्झामची ॲडव्हर्टाईजची इन्फॉर्मेशन देतो, डेली करंट पीडीएफ टाकतो, नंतर ऑल बँकिंग एक्झामचे अपडेट जे आहे त्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर आपण काय करत असतो, पोस्ट करत असतो. त्याकरता तुम्ही काय करायचं, हा नंबर जो आहे 7066794140 तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे. सेव्ह केल्यानंतर तुमचं नाव, नंतर गावाचं नाव आणि एज्युकेशन हे त्याच्यात टाकायचं, मेन्शन करायचे आणि मेसेज टाकायचे जॉईन मी म्हणून. तुम्हाला कोणत्याही ग्रुप मध्ये ऍड केलं जाईल, तिथून पुढे तुम्हाला काय भेटतील, अपडेट भेटतील विद्यार्थी मित्रांनो. ओके, हे झालं आपलं मीडिया पार्टनरच्या बाबतीत विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर खूप विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जे विद्यार्थी अजून सुद्धा आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आमचं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ नोटिफिकेशन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.